रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी आज शहरातील मुकुंदवाडी संजयनगर भागातील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईनंतर झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे। संबंधित भागात जाऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। त्यांनी प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत नुकसानग्रस्तांना न्याय मिळावा अशी मागणी केली आहे। यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की पावसाळ्यात 1 जून ते 30 सप्टेंबर पर्यंत अतिक्रमण काढता येत नसताना देखील छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी अतिक्रमण काढले अशा शब्दात त्यांनी मनपा आयुक्तांवर थेट ताशेरे ओढले आहेत। या पाहणीवेळी चंद्रकांत रुपेकर, प्राध्यापक मिलिंद बनसोडे, प्राध्यापक सुनील वाकेकर, सुशील कुमार सूर्यवंशी, सिद्धोधन मोरे, सचिन निकम, गणेश रगडे, धम्मपाल भुजबळ, संदीप गायकवाड यांच्यासह रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। तोडकाम केलेलं आहे, हे अमानवीय पद्धतीने केलेलं आहे आणि या इथं महानगरपालिकेला, औरंगाबाद महानगरपालिकेला कुठलाही अधिकार नाही। एक तर आयुक्त तरी महामूर्ख असेल किंवा अशा पद्धतीने तोडकाम करणार का? पावसाळ्यामध्ये या इथं 1 जून ते 30 सप्टेंबर यापर्यंत कुठल्याही प्रकारचं तोडकाम होऊ नये अशा पद्धतीने सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे आणि तशा पद्धतीने महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा GR आहे। असं असताना हे जर दादागिरी करत असतील तर इकडची लोक त्यांच्या दादागिरीला उरून पुरतील आणि आम्ही रिपब्लिकन सेना पुन्हा ताकदीनिशी उतरू। कोणाची माय व्हायली आता याच्या पुढे घर तोडायची ते आम्ही बघू, एवढंच मी सांगतो।